कैसे आप हर क्वेश्चन में स्कोर कर सकते हो. You need to find out the error first. Okay, so you should underline it or you should circle it. आता ज्यांनी लेक्चर्स अटेंड केलेले आहेत ना त्यांना फरक समजेल हे प्रश्न उत्तर लिहिताना. ओनली वन लिहिलं नंबर, ओनली टू लिहिलं नंबर चालेल का? नाही, पूर्ण सेंटेन्स लिहावं लागेल. नाही तर मार्क्स देणार नाही. नाही असे शॉर्टकट्स इंग्लिशमध्ये तर अजिबात वापरायचे. ओके. अरे भाई रुको रुको, आपके लिए बहुत बड़ी चीज लेके आया हूँ. महाराष्ट्र बोर्ड के एग्जाम में मचाना है. चैप्टर वाइज इंपॉर्टेंट क्वेश्चन चाहिए, वो भी विथ हैंड रिटन सॉल्यूशंस. सर प्रीवियस ईयर पेपर्स चाहिए विथ डिटेल सॉल्यूशंस. ये सब मैं आपको देने जा रहा हूँ, वो भी बिल्कुल फ्री. आपको सिर्फ देने होंगे 30 सेकेंड्स और फॉलो करनी होगी 3 सिंपल स्टेप. स्टेप 1, हमारे यूट्यूब चैनल गणित अंक को सब्सक्राइब करना है. नंबर 2, डाउनलोड करना है गणित अंक ऐप और साइन अप करना है. स्टेप 3, आपको वो स्क्रीनशॉट हमें व्हाट्सएप करना है इस नंबर पर. आपका स्क्रीनशॉट मिला और हम आपको ऐड कर देंगे हमारे महा रिवीजन कोर्स में. इसमें आपको मैथ्स ही नहीं, फिजिक्स, केमिस्ट्री, इंग्लिश, कंप्यूटर और कई सारे सब्जेक्ट्स के बहुत सारी चीजें मिलने वाली है. अगर हम आपके लिए इतना कुछ कर रहे हैं तो आपका भी इतना बनता है ना. तो इसीलिए गणित अंक के साथ पढ़ोगे तो हमेशा आगे रहोगे. ऑल द बेस्ट. हेलो बच्चों, वेलकम टू गणित अंक. ऑलरेडी आप लोगों ने देखा कि इंग्लिश में हम बहुत कुछ गाइड कर रहे हैं. आपको बता रहे हैं कि कैसे आप हर क्वेश्चन में स्कोर कर सकते हो. हमने बहुत सारे वीडियोस डाले हैं, सर के साथ पॉडकास्ट भी हुआ है. अगर आपने नहीं देखा हो तो ज़रूर देखिएगा. अब आज अजिंक्य सर, डॉक्टर देशपांडे सर, इंट्रोडक्शन ऑलरेडी कई बार दिया, एक और बार देता हूँ कि सर गरवारे कॉलेज जो पुणे का बहुत फेमस कॉलेज है वहाँ पढ़ाते हैं. 17 ईयर्स का एक्सपीरियंस है. 23 टाइम्स पेपर को चेक किया, एग्जामिन किया है. जो आप पेपर लिखते हो वो चेक भी करना होता है, वो 23 टाइम्स किया है सर ने. उसके अलावा 4 बार मॉडरेशन भी किया हुआ है. तो सर के पास भरपूर एक्सपीरियंस है और PhD होल्डर है. सर आपको बताने वाले कि कहाँ मार्क्स आपको कैसे मिलेंगे, क्या क्या करना चाहिए, और आज हम क्या डिस्कस करने वाले सर. टुडे वी विल बी डिस्कसिंग क्वेश्चन नंबर 1. ओके, जो 16 मार्क्स का रहता है. ओके, एंड इट इज बेस्ड ऑन कॉम्प्रिहेंशन स्पेसिफिकली. ओके, तो ये 16 मार्क्स स्कोरिंग है बच्चों के लिए. मतलब डू यू थिंक दिस इज द मोस्ट स्कोरिंग और वन ऑफ द स्कोरिंग क्वेश्चन? बोल सकते हैं. ओके, अगेन इफ यू हैव स्टडीड बिफोर तर खूप जास्त. हां, यू विल गेट ॲडेड बेनिफिट. ओके, सो 16 हे जे मार्क्स आहेत हे नक्कीच स्कोरिंगमध्ये आपल्याला मिळू पण शकतात. सर ज्यांची इंग्लिश इतकी चांगली नाही आहे, म्हणजे असे खूप विद्यार्थी आहेत जे मराठी मीडियमचे आणि इंग्लिश इज अ कंपल्सरी सब्जेक्ट. राईट. तर त्यांना हा प्रश्न कसा जाईल, म्हणजे विल इट बी स्कोरिंग फॉर देम? हां, म्हणजे मराठी मीडियमचे जरी असले किंवा कुठल्याही लोकल मीडियमचे असू द्यात, पण त्यांना थोडंसं लॉजिक वापरता येतं आहे, थोडंसं त्यांना कळतंय बाबा की बाबा हा क्वेश्चन इथं विचारलेला आहे, त्याच्यातले काही वर्ड्स वरती आलेले आहेत. वर्ड्स मॅप केले तरी होईल. हां, कॉम्प्रिहेन्शन असल्यामुळे तुम्हाला सगळे प्रश्न, ऑलमोस्ट सगळे प्रश्न जे आहेत ते पॅसेजमधनं तुम्हाला बघून लिहायचे. त्याच्यामुळं काही प्रॉब्लेम येणार नाही. ओके. आणि अजून एक प्रश्न होता सर की 16 पैकी किती देता तुम्ही मॅक्सिमम, म्हणजे कुठे मार्क्स किती? कॅन आय अज्यूम की 12 मार्क्स 13 मार्क्स इज द स्कोर दैट वन कैन गेट? आराम से मिल सकता है. ओके. और 16 आउट ऑफ 16 भी मिल सकता है. इंग्लिश मध्ये 16 on 16? I cannot believe this. हाँ, because it's not a writing skill ना. ओके. नाइस, लेट्स ट्राई 16 on 16 करेंगे. सो मैक्सिमम क्वेश्चंस 2 मार्क के लिए होते हैं. ओके. 2 मार्क्स यू कैन इजीली गेट इफ यू हैव रिटन करेक्ट आंसर. राइट. तो लेट्स सी बच्चा लोग कि कैसे क्वेश्चंस होते हैं. एंड इंपॉर्टेंट पार्ट इज कि मैं एज अ स्टूडेंट उन क्वेश्चन को पहली बार अटेम्प्ट करूंगा जैसे आपने देखा है. Yes. और सर मुझे मार्क्स भी देंगे जैसे हम कर रहे थे. ओके, सो लेट्स सी. सर सीन पॅसेज असतो. हां, मी बघितलेलं नाही, म्हणजे मी करून आलो नाहीये. मला जमेल का? जमेल. जर आपण टेक्स्ट बुक पाहूयात. ओके, टेक्स्ट बुक. या, सो लेट्स सी फ्रॉम टेक्स्ट बुक. या, ओके. सो क्वेश्चन नंबर 1, सीन पॅसेज A is entirely based on these 8 texts. ओके. याला प्रोज असं म्हटलं, मराठीमध्ये आपण त्याला गद्य म्हणतो. ओके. सो ह्या 8 पैकी कुठला तरी एक एक्स्ट्रॅक्ट येणार, ह्याच्यामधला एक कुठला तरी पॅरेग्राफ येणार आहे. ओके, एक्स्ट्रॅक्ट म्हणतो आपण त्याला. पॅरेग्राफ म्हणजे पॅरेग्राफपेक्षा एक्स्ट्रॅक्ट म्हणूयात. ओके. सो आता ह्याच्यातले जवळपास सगळे खूप सोपे आहेत. ओके. इवन आफ्टर वन रीडिंग यू विल गेट द आयडिया. ओके, थीम कळेल, सेंट्रल आयडिया कळेल आणि तुम्हाला त्याचा फायदा उत्तर लिहिताना होईल. ओके. दुसरी महत्त्वाची गोष्ट काय ह्याच्यातली की ह्याच्यातला एक हा द न्यू ड्रेस. सॉरी, तुम्हाला हे करायचं ना तिथे. येस. हां. सो द न्यू ड्रेस खूप मोठी शॉर्ट स्टोरी आहे.
ओके, व्हर्जिनिया वुल्फचे. आणि व्हाय वी ट्रॅव्हल डिफिकल्ट आहे का हे? थोडंसं डिफिकल्ट विद्यार्थ्यांना जाऊ शकतं. हे तर जाऊच शकतं, कारण ह्याची लँग्वेज जी आहे ना ती खूप अवघड आहे मुलांना. ॲव्हरेज रीडरला समजायला, त्याच्यातले रिडिंग बिटवीन द लाईन्स समजायला थोडंसं अवघड जाऊ शकतो. तर तो थोडासा अभ्यास विद्यार्थ्यांनी केलेला हवा. ओके, पेपरसाठी विचारतो का मग? बिकॉज इट इज डिफिकल्ट. तुम्ही पण येऊ शकतं ना. 8 पैकी कुठलंही येऊ शकतं. असं नाही की हा डिफिकल्ट आहे तर विचारणार नाही. नॉट नेसेसरी. प्रत्येक हे येणार कुठल्या ना कुठल्या तरी क्वेश्चन पेपरमध्ये, कुठल्या ना कुठल्या तरी इयरला एकच येणार ना. पण एकच येणार, ह्याच्यातला एकच येणार आहे. त्यामुळे मी तुम्हाला सांगतोय की 12 मार्क्स आपल्याला जर मिळवायचे असतील तर आपण हे वाचून गेलेलं, ह्याच्यावरचे प्रश्न उत्तरं थोडीशी घरी केलेली, सेंट्रल थीमवरती केलेली, अंडरस्टँडिंग जे कॉमन अंडरस्टँडिंग आहे प्रत्येक टेक्स्टबद्दलचं ते केलेलं आपल्याला ॲडेड बेनिफिट नक्की देणार आहे. ओके, तुम्हाला ना तुमच्याकडे काही दिवस आहे. व्हॉट यू हॅव टू डू इज एक वेळा वाचा. आणि किती मोठी आहे सर? 1 ते 13 म्हणजे 13 पानाचं आहे का? नाही, 3-4 पानाची. ओके, यातली ही तर इतकी सुंदर स्टोरी आर के नारायणची. आपल्याकडे अजून वेळ आहे तर तुम्हाला नॅशनल डे तुम्हाला युट्यूबवरती किंवा Amazonवरती सुद्धा ती स्टोरी तुम्हाला पाहायला मिळेल. ओके, फॉर बेटर अंडरस्टँडिंग. ओके, ऑन सेइंग प्लीज खूप सोपं आहे. ओके, 4-4 पानाची. हा, 3-4 पान. द कॉप अँड द अँथम, अप्रतिम स्टोरी आहे. ओ हेनरीची अप्रतिम स्टोरी आहे. बिग डेटा इनसाइट्स जस्ट इन्फॉर्मेशन आहे, तुम्हाला कळून जाईल. इन टू द वाईल्ड जे आहे किरण पुरंदरे आणि अजून एक काय म्हणतात सिनेमॅटोग्राफर आणि मॅन आणि ॲनिमल्स यांच्यामधलं जे काही होणारं कॉन्फ्लिक्ट आहे ते सोडवण्यासाठी प्रयत्न करणारा शाज यंग नावाचा एक सिनेमॅटोग्राफर आहे. त्याच्याबद्दल आणि किरण पुरंदरेंचा स्वतःचा एक एक्सपिरियन्स, असे 2 त्याच्यामध्ये एक्स्ट्रॅक्ट आहेत. छान इंटरेस्टिंग आहेत ते पण. आणि व्हॉयजिंग टुवर्ड्स एक्सलन्स हा तर प्रत्येकाने वाचलाच पाहिजे. अच्युत गोडबोले आपल्या महाराष्ट्रामधले खूप लेखकांमधलं खूप मोठं नाव आहे. तर त्या माणसाने काय मुसाफिरी केलेली आहे त्याच्याबद्दलचा तो एक खूप सुंदर असा एक्स्ट्रॅक्ट त्यांनी दिलेला आहे. 8 वाचायला मला किती आवर्स लागतील तुम्हाला काय वाटतं? इफ आय स्टार्ट टुडे, किती नंबर ऑफ आवर्स मध्ये? काय एक तासमध्ये होईल का माझं? अर्धा तास सुद्धा खूप झाला. ओके, तर आपण दररोज 2-2 केले तर 4 दिवसात होईल. राईट, सो यू कॅन ट्राय दॅट. फार अवघड आहे आपल्याकडे टाइम, युटिलाइज इट आणि जस्ट रीड. सेंट्रल आयडिया काय ते बघा. पहा, बस. शुड बी स्टार्ट विथ द पेपर? येस. और तुम्हाला हे बघायचं असेल फॉर्मॅट. ओके, सो क्वेश्चन नंबर सेक्शन 1 we have 2 questions. Question number 1 A, B आणि याच्यामध्ये परत क्वेश्चन नंबर 2 आहे जो आपण 2A, B आणि C हा आपण नंतर पाहूयात. ओके, क्वेश्चन नंबर 1A हा सीन पॅसेजवर आहे. ओके, और सीन एक्स्ट्रॅक्ट वी कॅन से. आणि B जे आहे हे नॉन टेक्स्च्युअल ग्रामर आहे. ओके, ग्रामरवर आहे म्हणजे. हां, येस. ग्रामर खूप डिफिकल्ट असतो का सर? नाही, खूप सोपं असतं. ओके, सो दिस इज फॉर आम्ही केलेलं नाही ग्रामर कधीच. सांगतो मी, ते पण सांगतो तुम्हाला. नो प्रॉब्लेम. ओके, सो दिस इज हाऊ क्वेश्चन 1 असणार आहे. ओके, 16 मार्क्स. 16 मार्क्स, 12 and 4. ओके, यस. ओके, सो as I told, the question is entirely based on comprehension. A paragraph will be given, an extract will be given, okay, from the text itself. Okay, जो टेक्स्ट आहे त्याच्यामधनं मिळणार आहे आपल्याला. आणि त्या पॅरेग्राफवरती आपल्याला 6 क्वेश्चन्स असणार आहेत. ओके, त्यातला क्वेश्चन नंबर 1 पहिला 2-2 मार्काचे 6 क्वेश्चन्स असणार आहेत. मग त्याच्यामध्ये तुमचं काय म्हणता येईल त्याला, ग्लोबल अंडरस्टँडिंगचा एक क्वेश्चन असतो, फॅक्च्युअल क्वेश्चन असतो, पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन असतो, एक व्होकॅब्लरीवरती असतो, एक ग्रामरवरती असतो आणि एक इंटरप्रिटेशनवरती तुमचा क्वेश्चन असतो. ओके, ते पाहूयात आपण कसं असतात, काय असतात. डायरेक्ट पेपर काढून पेपर नाही, आपण हे पाहूयात आधी की कशा प्रकारचे क्वेश्चन्स असतात हे पण आपण विद्यार्थ्यांना सांगू. ओके, सो आता क्वेश्चन नंबर 1 सीन प्रोज तुम्हाला दिलेला आहे आणि पहिला क्वेश्चन जो आहे तो ग्लोबल अंडरस्टँडिंगचा आहे. ग्लोबल अंडरस्टँडिंग म्हणजे काय, तर इट इज रिलेटेड टू द जनरल थीम ऑफ द पॅसेज. ओके, आणि हा ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन आहे. अच्छा, इथं तुम्हाला तुमच्या मनाचं थापट पसारा लिहायला स्कोप नाही. पर्टिक्युलर वर्ड्समध्ये तुम्हाला त्याची उत्तरं लिहायची आहेत. अच्छा, हां,
ओके, आता फॉर एक्झाम्पल आता इथं खूप सोपे क्वेश्चन्स असतात, म्हणजे इथं 2 out of 2 आरामात मिळू म्हणजे शकतात. कारण इथलेच बघा ना, इथं काय चूज टू स्टेटमेंट द बेसिक, याच्यातलेच 2 घडायचे तुम्हाला. एक्झॅक्टली हे होणारच म्हणजे नक्की. हे 4 दिले, त्यातले तुम्हाला चूज द 2 स्टेटमेंट दॅट बेस्ट एक्सप्लेन द थीम. ओके, 4 ऑप्शन्स आर गिवन अँड यू नीड टू चूज ओनली 2. म्हणजे काही लिहायचं नाहीये, सेम टू सेम फक्त तुम्हाला. अच्छा, इथे 1 2 लिहिलं तर चालेल का फक्त, की पूर्ण लिहावंच लागेल? हा बरोबर. ओनली 1 लिहिलं नंबर, ओनली 2 लिहिलं नंबर चालेल का? नाही, पूर्ण सेंटेन्स लिहावं लागेल. नाही तर मार्क्स देणार नाही. नाही 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 नाही, असे शॉर्टकट्स इंग्लिशमध्ये तर अजिबात वापरायचे नाही. ओके, कारण की असतं की बाबा हे 2 आहे, 1 2 लिहिलं. हे ना सायन्स पेपर्स मध्ये चालेल एक वेळ. ओके, बट डेलिबरेटली आय एम टेलिंग इट टू माय स्टुडंट्स, इंग्लिश जे लिहिणार आहेत त्यांच्यासाठी, की असे कुठलेही शॉर्ट फॉर्म्स वापरायचे नाहीत. ओके, तुम्हाला सेंटेन्स लिहावं लागेल पुढचं. इवन ट्रू ऑर फॉल्स आलंय, राईट द सेंटेन्स फर्स्ट, बिलो इट ट्रू, राईट द आन्सर. Okay. ट्रू ऑर फॉल्स. बापरे. इवन डोंट डू ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स, ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. नो, राईट द सेंटेन्स फर्स्ट अँड देन राईट द आन्सर. टीचर खूप भयंकर असतं ना. हा, कारण ते मग इम्प्रेशन पण चांगलं पडत नाही सुरुवातीपासून. ओके ओके ओके. आणि इथे मिस्टेक झाली तर, ॲटिट्यूडची स्पेलिंगच मिस्टेक केली मी लिहिता, ठीक आहे, एवढं आम्ही आता पाहत नाही याच्यात. हा, आम्हाला काय हवंय, 2 आन्सर स्टेटमेंट आले आहेत का? ते 2, तो नंबर आलाय का इथं. समजा आता इथं 2 आणि 3 नंबर्स आहेत, यू शुड राईट नंबर 2 फर्स्ट, त्याचे स्टेटमेंट. 3. ओके, गॉट इट सर. ओके, 2 मार्क तर नक्कीच मला मिळणार असं वाटतं. अगदी सोपे आहेत. करेक्ट. ओके, दुसरा क्वेश्चन पहा, ट्रू ऑर फॉल्स मी सांगितलं ते पण त्याप्रमाणे वाचून गेलो तर, म्हणजे वाचून गेलो म्हणजे तिथेच वाचलं तरी येईल मला. येऊ शकेल, पण बेटर अंडरस्टँडिंगसाठी आधी जर आपला अभ्यास असेल तर मग काहीच आणि प्रॉब्लेम. टाइम पण वाचेल ना, ते कॉम्प्रिहेन्शन वाचायचं वगैरे. एक्झॅक्टली. आता ज्यांनी लेक्चर्स अटेंड केलेले आहेत ना, त्यांना फरक समजेल हे प्रश्न उत्तर लिहिताना. आणि सर अजून एक म्हणजे, तिथं वाचून आपण कसं घाबरतो खूप, त्यामुळे काही वाचतो काही देतो. आपण अगोदर केलेलं असतं तर सेंट्रल थीम माहिती आहे, थोडंसं बेटर अंडरस्टँडिंग. एक्झॅक्टली. इसलिए इट इज बेटर दॅट वी कॅन गो प्रिपेअर्ड बिफोर द एक्झाम. राईट राईट. सिक्वेन्स ऑफ सेंटेन्सेस. ट्रू ऑर फॉल्स मी सांगितलं कसं लिहायचं. सिक्वेन्स ऑफ सेंटेन्सेस म्हणजे पहा, अच्छा, इथे सिक्वेन्सिंग करायचं की कोणता अगोदर. 4 सेंटेन्सेस दिलेत. ओके, यू नीड टू अंडरस्टँड विच कम्स फर्स्ट इन द पॅसेज, विच हॅज कम फर्स्ट. जे आलेले ते पहिल्यांदा, मग दुसरं, मग तिसरं, मग चौथं. अशा पद्धतीने असा क्वेश्चन विचारू शकतो. म्हणजे 6 मार्क मला सोपे वाटतंय. 2च मार्क. 2 आतापर्यंत नाही तर एकाच ह्याचं मी सांगतोय. ओके. क्वेश्चन नंबर तुम्ही ग्लोबलचं सांगताय. हा, ग्लोबल अंडरस्टँडिंग मध्ये एवढे टाइप्स आहेत. गॉट इट सर. हे येईल नाही, हे येईल नाही. हा, हे येईल, किंवा आता पुढे अजून पहा. ओके, झाले. नाही, हे पण तोच आहे. अच्छा, ग्लोबल अंडरस्टँडिंगच आहे. कम्प्लीट द वेब और फ्लो चार्ट. यू नीड टू राईट ओनली स्पेसिफिक ड्रॉ करावं लागतं का, की मी एका खाली करू शकतो? ते पण सांगतो मी. आता असं दिलेलं आहे ना, हे असंच काढणं अपेक्षित आहे. ओके, यू शुड नॉट राईट आन्सर अँड दिस वन. नो, डोंट डू दॅट. असंच ड्रॉ करायचं. असं ड्रॉ करा. इफ यू डू नॉट हॅव पेन्सिल, इफ यू डू नॉट हॅव टाइम, ड्रॉ इट विथ पेन, बट ड्रॉ इट. ओके, हे तुम्हाला ड्रॉ करण्याशिवाय पर्याय नाही. डायरेक्ट एका खाली एक लिहू शकत नाही. डोंट डू दॅट. ओके, मॅच द इन्फॉर्मेशन, जोड्या लावा. विद्यार्थ्यांचा आवडता प्रश्न असतो, किंवा मेक अ लिस्ट. ओके, असे खूप ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स इथं असतात. या 6 पैकीच एखादा असेल. 6. म्हणजे हे कळलं आता तुम्हाला. ओके, सो इट्स अ काइंड ऑफ फॅक्च्युअल क्वेश्चन. ओके, यू नीड टू प्रोव्हाइड फॅक्ट विच इज रिलेटेड टू द कॉमन थीम ऑफ द पॅसेज. पण तिथेच असेल ना, म्हणजे अगोदर करून जाणं हे नाही, तिथं समजू शकतं मला. इथे पण तिथं समजू शकतं, पण मी म्हटलं तसं बेटर. इट इज ऑलवेज बेटर. बट फॉर एक्झाम्पल मी नाही केलं, म्हणजे मी 8 पैकी 6 केले आणि 7वाच आला. होऊ शकतं. बट आय विल टेल यू टू टेक दॅट चान्स इन क्वेश्चन नंबर 2, कारण तो जो आहे तो अनसीन पॅसेज आहे. त्यामुळे तिथं तुम्हाला काही अभ्यासच नाहीये तुमचा. तुम्हाला तो डायरेक्ट पॅसेज वाचायचा आणि मग तुम्हाला ब्लाइंडली जे काय वाचलेले त्याच्यावरती उत्तरं लिहायची. अंडरस्टूड सर. येस, अंडरस्टूड. कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल. आता हा पहिल्या क्वेश्चनशी थोडासा जवळ जाणारा क्वेश्चन. ओके, बट अगेन हिअर दे आस्क अबाउट स्पेसिफिक इन्फॉर्मेशन. ओके, कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल मध्ये तसं असतं. आता उदाहरणार्थ पहा, pick out the instances to support the writer's idea or view. Okay, किंवा पहा, complete the sentences. Here complete the sentences means fill in the blank. You just have to find out the lines from the passage itself. And you have to write them as they are. जसं दिले तसंच लिहायचंय. इथं डोकं लावायचंच नाहीये जास्त.
Okay, so directly you will get the answer from the passage itself, and as it is you have to write them. गॉट इट. ओके, सेम पॉइंट आउट 2 लाईन्स तुम्हाला त्याच्यातल्या शोधून लिहायच्या आहेत, कशा आहेत ते, किंवा डिस्क्राईब. गॉट इट. उत्तर जे आहे ते जसंच्या तसं तुम्हाला तिथं लिहायचं. अंडरस्टूड. म्हणजे सोपं वाटतं तरी. हा, खूप सोपं आहे. म्हणजे हा, म्हणून कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल इट इज ऑलरेडी देअर, यू हॅव टू राईट ॲज इट इज. फॅक्ट्स आहे. येस येस. ओके. A3. आता हा जो क्वेश्चन आहे, इंटरप्रिटेशन, इन्फरन्स, ॲनालिसिस. ओके, ह्याच्याबद्दल थोडंसं काय असतं की इट इज इट मीन्स रीडिंग बिटवीन द लाईन्स. ओके. ओके, व्हॉट डू यू इन्फर फ्रॉम दिस? हा, इन्फर किंवा व्हॉट इज द कन्क्लुजन बेसिकली. ओके, अँड फॉर दॅट मॅटर यू कॅनॉट राईट ॲज इट इज आन्सर्स मेनी टाइम्स. जसंच्या तसं तुम्हाला तिथं दिलेलं नसणार आहे. कदाचित तुम्हाला वरती काही दिलेलं असेल, त्याचं उत्तर मध्ये दिलं असेल, काही खाली दिलेलं असेल. यू नीड टू कंपाईल दॅट इन्फॉर्मेशन. ओके ओके ओके, असं असू शकतं. किंवा डायरेक्ट तुम्हाला तुमचं अंडरस्टँडिंग काय आहे बाबा त्या पर्टिक्युलर पॅसेज बद्दलचं, ओपिनियन. माझं ओपिनियन असं नाही म्हणता येणार, पण अंडरस्टँडिंग त्या पर्टिक्युलर ह्याच्यात ॲनालिसिस तुम्हाला करायचं आहे तो. इंटरप्रिटेशन. ओके, फॉर एक्झाम्पल बाबा, फाइंड द प्रूफ एव्हिडन्स फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट. ओके, म्हणजे आता तुम्हाला ॲज इट इज ते उत्तर तुम्हाला एका खालोखाल एक दिलेलं नसणार आहे, 2-3 जागेवर. हां, असं असेल. ओके, द व्होकेशनल ट्रेनिंग टू लोकल्स इज बेनिफिशियल, फाइंड इट्स प्रूफ फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट. ऑब्जेक्टिव्ह आहे का, म्हणजे 4 ऑप्शन्स आहे का? नाही, हे आता उत्तर लिहिलेलं आहे. अच्छा अच्छा अच्छा. ओके ओके ओके. अशा प्रकारचे तुम्हाला उत्तर. अंडरस्टूड. येस येस, कळलं. म्हणजे रिडिंग बिटवीन द लाईन्स थोडक्यात हा क्वेश्चन असतो. ओके ओके, किंवा एक्सप्लेन द मिनिंग ऑफ द सेंटेन्स, गिव्ह रिझन्स फॉर, जस्टिफाय. गॉट इट. म्हणजे तुम्हाला तुमचं काय आहे अंडरस्टँडिंग पूर्ण पॅसेजचं ते सांगावं लागेल. हां, म्हणजे हा पर्सनल रिस्पॉन्स पण नाही, म्हणजे हा तुम्हाला तुमचं नाही, रायटरचं रिस्पॉन्स. हां, रायटर म्हणजे तुमचं या पर्टिक्युलर पॅरेग्राफ बद्दलचं. ओके, गॉट इट गॉट इट. असं ते थोडक्यात आहे. इट इज रिलेटेड टू पॅरेग्राफ इट सेल्फ. इट मे बी इन द पॅरेग्राफ. थोडंसं डिफिकल्ट वाटतं, थोडंसं किंचित. म्हणजे तुम्ही 2 पैकी 2 द्याल की नाही, मला डाऊट आहे. हां, पण मी तेच म्हटलं की जर तुम्ही वाचून गेलेला असाल तर तुम्हाला ते कळेल. ओके, आता हा क्वेश्चन जो आहे व्होकेशनल ट्रेनिंग, हा कशातला आहे हे तुम्हाला आता मी लगेच सांगू शकतो की इन टू द वाईल्ड मधला जो सेकंड एक्स्ट्रॅक्ट त्याच्यातला आहे. तर मग मला तो ऍक्च्युली स्टोरी माहिती आहे ना ती, त्यामुळे मी लगेच माहिती नाही. अशी गंमत आहे. ओके ओके. तरी काहीतरी लिहू शकतो. हा, अगदी 1.5 यू कॅन इझिली गेट. काहीतरी लिहायचंच, सोडायचं नाही, मोकळं करायचं. म्हणताना काळं करा, काळं करा. राईट. आता हा पर्सनल रिस्पॉन्स, तिथे माझं ओपिनियन आहे. व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. का माहिती का, की हिअर वी गेट टू नो युअर लेव्हल ऑफ अंडरस्टँडिंग. हाऊ मच इंग्लिश यू नो वी अंडरस्टँड इन धिस पर्टिक्युलर क्वेश्चन. ओके, कारण काय, हा पर्सनल रिस्पॉन्स आहे. ओके, पर्सनल रिस्पॉन्स म्हणजे पॅरेग्राफ एक दिलेला आहे, पण हा जो क्वेश्चन आहे तो त्या पॅरेग्राफशी रिलेटेड, पण त्याचं उत्तर पॅरेग्राफमध्ये अजिबात नाही. फॉर एक्झाम्पल, ॲग्री ऑर डिसॲग्री विथ द राईट. डिसॲग्री पण करू शकतो ना. हां, ओके, बट प्रोव्हाइड आन्सर्स. जस्टिफाय मतलब. हां, ओके, त्याला जस्टिफाय करणारे ते काय आन्सर्स आहेत. नो असेल तर का, येस असेल तर का, हे तुम्ही करू शकता. पहा, कॅन हॅपीनेस बी बॉट विथ कॅश, जस्टिफाय युअर आन्सर. यू वोंट गेट द आन्सर ओव्हर देअर इन द पॅसेज. ओके, इथं तुम्हाला तुमचं मत लिहायचं. असं पण म्हणू शकतो मी की विदाऊट रिडिंग द पॅसेज आय कॅन आन्सर दिस. हां, बिलकुल बिलकुल बिलकुल. ओके, पॅसेज हा फक्त रेफरन्ससाठी आहे याला. ओके, आणि इथं का अवघड जातं मुलांना, कारण यू हॅव टू क्रिएट युअर ओन सेंटेन्स कन्स्ट्रक्शन. मग तुमची त्याच्यात व्होकॅब्युलरी येते. करेक्ट. तुम्ही ग्रामॅटिकली किती साऊंड आहात हे कळतं, आणि मग इथंच आम्हाला त्या पर्टिक्युलर स्टुडंटचा अंदाज येऊन जातो. करेक्ट. कळलं. इतकं वाचता का पण तुम्ही चेक करताना? वाचतो का नाही, मला डाऊट होतं की तुम्हाला इतके वेळ चेक करावं लागतं. आमचं ते काम असतं, आम्हाला बोर्डाने ठरवून दिलेलं आहे. दिवसातून फक्त 25 पेपर तपासायचे. ओके, आणि मग आरामाने 4 तासात करा. 4 तास होऊ द्यात, नाही तर 8 तास लागू द्यात, 10 तास लागू द्यात. त्यामुळं वाचले जातातच, आणि त्यामुळं मग हा क्वेश्चन तर आम्ही 101% वाचतोच. याने तुमचं एक हे म्हणतं ना की किती मागे याला पुढे पण द्यायचे. हा, म्हणजे त्याच्याप्रमाणे इथं जर सुंदर लिहिलेला असेल ना, त्यांनी अप्रतिम लिहिलेला असेल ना, तर हात जो आहे तो असा सैल सुटत राहतो.
अशा पद्धतीने. इम्प्रेशन टाकणारा क्वेश्चन. एक्झॅक्टली. आता इथं पहा, हाऊ आर बर्ड्स इम्पॉर्टंट टू नेचर, एक्सप्लेन. ओके, कॅन हॅपीनेस बॉट विथ कॅश. इथं किती छान उत्तर तुम्ही लिहू शकता. मी पण आता लिहू शकतो, मी वाचले नाही तरी लिहू शकतो. एक्झॅक्टली. आणि मग त्याच्यावरनं तुमचं पुढचं इव्हॅल्युएशन. किती मोठं लिहावं लागतं? 2 मार्क आहे, 6 लाईन. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, कॉम्प्रिहेन्शन मध्ये क्वेश्चन नंबर 1 असेल, 2 असेल, हे जे 2 मार्क्सचे क्वेश्चन्स आहेत, एस्पेशली पर्सनल रिस्पॉन्स आणि इन्फरन्स ह्याच्या आधीचा क्वेश्चन, ह्याच्यात तुम्हाला 7 to 8 लाईन्स, अगदी फारच तुम्हाला छान लिहायचं एकदम, तर 10 लाईन्स पर्यंत. इन 1 पॅराग्राफ इज ओके. 1 पॅराग्राफ इज मोर दॅन इनफ. ओके, म्हणजे असे 2 पॅराग्राफ करायची अजिबात नाही. मग ते पण एक आहे. बरेच जण काय करतात, अख्खं पान, अर्ध पान लिहितात. त्यांना असं वाटतं की मी जास्त लिहितोय, मला जास्त मार्क. नो, इट्स नॉट लाईक दॅट. याचा अर्थ असा होतो की मी पानभर उत्तर लिहिलंय, तुम्हाला जेवढं पाहिजे त्याच्यातलं तुम्ही घ्या. पण ते पण बॅड इम्प्रेशन, खूप बॅड इम्प्रेशन. म्हणजे ह्याला कळलेलंच नाहीये, हे आम्हाला लगेच कळलं. आणि मग काही जण वाचतात, काही जण मग एवढं जर लिहिलं असेल तर 2 पैकी अर्धा मार्क द्यायचा म्हणून द्यायचा. 1 मार्क पण नाही देत, कारण त्याला कळलंच नाहीये. थोडक्यात 50 शब्दांमध्ये ते पण आहे. जास्त बोलता म्हणजे ते पण आहे, जास्त बोलणाऱ्याची किंमत नसते. एक्झॅक्टली. यू नीड टू बी व्हेरी क्रिस्पी हिअर. ओके, 7 to 8 लाईन्स. 8 लाईन्स मोर दॅन इनफ. ओके, येस. नेक्स्ट इज लँग्वेज स्टडी, कॉन्टेक्स्च्युअल ग्रामर. कॉन्टेक्स्च्युअल ग्रामर. ओके, याच्यामध्ये आता साधारणतः मी एक खूप मोठी लिस्ट आहे, फॉर्मॅट काढलाय, एक आपल्याला माहिती असावं म्हणून. ओके, हे बऱ्यापैकी ह्याच्यावरती येतं, पण जास्त करून मी जे डार्क केले बा, बोल्ड केलेले, ओके, टेन्सेस, नॉट ओनली बट ऑल्सो चेंज द व्हॉइस. ओके, किंवा मॉडल ऑक्झिलरी, चेंज द नरेशन, डायरेक्ट इनडायरेक्ट. ओके, याच्यावरती जास्त क्वेश्चन्स आतापर्यंत विचारलेले आहेत, क्वेश्चन नंबर 1 आणि 2 मध्ये. ओके, पण सर हे म्हणजे अगोदर करायला हवं ना, हे पॅसेजमधून कळणार नाही मला. नाही, तुम्हाला, तुम्ही काय तुमचं ग्रामरचं नॉलेज आहे त्याच्यावरच ह्या सगळ्या गोष्टी करणार आहे. बिफोर हेच म्हणजे हे ऑप्शन असतं का की चूज ऑफ? हा, आता म्हणजे इतकं सोपं झालंय. आपल्या वेळेस आपण जेव्हा 11वी 12वीला 10वीला होतो तर आपल्याला ऑप्शन नावाचा प्रकार नव्हताच. आता काय झालंय, चेंज द नरेशन जर क्वेश्चन विचारला तर त्याच्या खाली तुम्हाला 4 आन्सर्स दिले. तुक्क मारून एखादा उमळून जाईल. थोडंसं तुम्हाला नॉलेज असेल ना त्याच्याबद्दल की तुम्हाला ते लगेच लिहिता येऊ शकतं. रीडिंग केलं असेल तर समजेल. हा, रीडिंगचा इथं फारसा पार्ट नाही. इथं आता कोर तुम्हाला ग्रामरचं नॉलेजच हेल्प करणार असं आहे. पण 4 ऑप्शन्स दिलेले आहेत, 2 मार्क्स मस्ट बी देअर. ओके, नाईस. हे चांगलं आहे की ऑप्शन आहे, त्यामुळे ते 2 मार्क्स मिळू शकतात. आणि लास्टली व्होकॅब्युलरी. हा, आता सेकंड क्वेश्चन, 6th क्वेश्चन जो आहे तो व्होकॅब्युलरीशी रिलेटेड आहे. मग तो कसा असू शकतो? मॅच द वर्ड्स विथ देअर मीनिंग्स, सिनोनिम्स, अँटोनिम्स. ओके, हा, सिनोनिम्स इकडे दिलेले असतात, म्हणजे एक 4 वर्ड्स असे दिलेले असतील, आणि इकडं काइंड ऑफ ना, इकडं मग तुम्हाला A, B, C असं दिलेलं असेल. करेक्ट, मॅच करा. 1 से C आहे, 2 से B आहे. हा, 1चं मग ते बरेच जण, मी परत सांगतो, मागच्या वेळेस पण आपण डिस्कस केलेले, त्याची उत्तरं अशी लिहितात. नाही, तसं करायचं नाही. असं सांगितलं तुम्ही, असं नाही. तुम्हाला पूर्ण लिहायचं आहे. असं लिहायचंच नाही अजिबात. डायरेक्ट तुम्ही इथं A, इथं B हे मध्ये आन्सर. सॉरी, बी नाही लिहिलं, बीलाच आन्सर डायरेक्ट लिहायचं. बी नाही लिहिलं चालेल ना? बी नाही लिहिलं समजा, नाही लिहायचं नाही. हा, डायरेक्ट आन्सर म्हणा. एक मिनिट दाखवतो. हे इथं A आणि B, हिअर यू कॅन राईट आन्सर. ओके, आणि ते समोर जे बघ, जे काही ह्याचा आता समजा C आलेला आहे, ह्याचा D आलेला आहे, ह्याचा A आलेला आहे, ह्याचा B आलेला आहे. गॉट इट. ह्याची उत्तरं तुम्ही लिहू शकता. ओके, अंडरस्टूड. येस. काही जण असे करतात, असे आणि ते लाईन्स लहान मुलांसारखे, ते पण नाही करायचं अजिबात. हे असंच उत्तर लिहायचं. करेक्ट. ओके, फिल इन द गॅप्स विथ अप्रोप्रिएट फ्रेजेस. बरोबर, ठीक आहे. किंवा मग असं येऊ हे रेअरली येतं, आलेलं नाही अजून, पण असंही येऊ शकतं, बिकॉज इट इज ऑल रिलेटेड टू व्होकॅब्युलरी. कोलोकेशन्स वगैरे फार विचारत आहे ना, जे पण आहे मोस्ट ऑफ इट. सिनोनिम्स, अँटोनिम्स, किंवा दे विल आस्क यू टू राईट अँटोनिम्स बाय युझिंग प्रिफिक्सेस. ओके, अंडरस्टूड. कळलं? म्हणजे ॲबिलिटी, डिसॅबिलिटी. हा, डिसॅबिलिटी, इनॲबिलिटी. हे सॉरी, इनॲबिलिटी इज बेटर. ओके, इट्स लाईक दॅट. डिसॅबिलिटीला 0 दिलं असतं तुम्ही. वी विल थिंक, म्हणजे आम्हाला जो काही वर्ण, कारण इन अ वे ते बऱ्यापैकी मॅच होणारं आहे.
त्यामुळे ते देऊ शकतात. म्हणजे असं आम्ही काय करतो, विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करतो. थोडंसं जरी त्याच्यात लॉजिक मिळालं ना की मग आम्ही त्याला थोडासा द्यायचा प्रयत्न करतो. येस, ते 12 मार्क झाले आपले सगळे ना, जसं आपण A6 पर्यंत आलो. हो हो. तर 2 to 2 आय थिंक मोस्ट ऑफ देम आर इझी. लेट्स सी, एक एक्झाम्पल बघूया. आता हे दुसरं ना, हे त्याच्यातलंच आहे, डिस्कोर्स मार्कर्स. मी म्हटलं ना ॲफिक्सेशन, प्रिफिक्स द्यावे लागतात किंवा अंडरस्टूड. हां हां. आणि शेवटचं आहे काय, इथे होतं ना काहीतरी बी. हे काय बी इथं आहे, आता खालीवर झाले. ओके, ठीक आहे. क्वेश्चन बी लँग्वेज नॉन टेक्स्च्युअल ग्रामर. हे टेक्स्च्युअल ग्रामर पण असतं थोडक्यात. आता याच्यामध्ये B1 आणि B2 असे परत 2 हे दिलेले आहेत, पार्ट्स दिले. ओके, B1 जो आहे तो 3 मार्क्सला आहे. ओके, त्या 3 मार्क्स डायरेक्ट तुम्हाला काहीतरी क्वेश्चन्स विचारतात. ओके ओके, फॉर एक्झाम्पल आर्टिकल्स, प्रेपोजिशन्स, नरेशन. ओके, याला बऱ्याच वेळा आर्टिकल्स जर असतील, प्रेपोजिशन्स जर असतील तर तिथं ऑप्शन्स येणं शक्यच नाही. ओके, सो ब्लँक येईल ना तिथे. हां, फक्त फिल इन द ब्लँक्स. ओके, आय सॉ डॅश डॅश स्टार. आय सॉ अ शूटिंग स्टार. ओके, गॉट इट. इन डॅश डॅश काय. ओके ओके, फॉर एक्झाम्पल असं काहीतरी खूप सोपं असतं. प्रिपोजिशन्स वगैरे. हां, किंवा प्रेपोजिशन्स असतात. ऑफ वगैरे. द कॅट इज डॅश डॅश टेबल. ऑन द टेबल, अबाउट द टेबल, समथिंग. अंडर द टेबल, काही जाऊ शकते. ओके, त्याची आम्हाला उत्तरं जी असतात ऑप्शन आहे तुमच्याकडे असतात. असं असतं. आणि स्पॉट नरेशन येईल, हे हा ग्रुप येईलच असं नाही, काहीही येऊ शकतं. ओके, ग्रामर फक्त तिथे. ग्रामर मीन्स विच ग्रामर, द ग्रामर विच यू हॅव कव्हर्ड टिल 10th स्टँडर्ड, 11th स्टँडर्ड अँड इवन 12th स्टँडर्ड. ओके ओके, म्हणजे ह्याच्यात मग सेंटेन्सेस, टाईप्स ऑफ सेंटेन्सेस येऊ शकतात किंवा क्लॉजेस येऊ शकतात, काहीही येऊ शकतं ह्याच्यात. जे तुम्ही 10वी पर्यंत स्टडी केलेलं आहे ते सगळं येऊ शकतं. ओके. आणि फोर्थ जो क्वेश्चन, फोर्थ म्हणजे B2 जो आहे याच्यातला 1 मार्कला, हा थोडासा ट्रिकी क्वेश्चन असतो. ओके ओके, फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक क्वेश्चन विचारतो, तुम्ही मला सांगा. बरेच जण ह्या ठिकाणी गफलत करतात. he is one of the best doctor in our city. वन ऑफ द बेस्ट डॉक्टर्स. डॉक्टर्स पाहिजे. ओके ओके, तर असे ग्रामर मिस्टेक करावं लागेल. मग आता बऱ्याच जणांना हे माहिती नसतं, वन ऑफ द बेस्ट डॉक्टर मग ह्याच्यात काय आहे बाबा, डॉक्टर्सचं प्लुरल फॉर्म पाहिजे. बिकॉज व्हेन यू राईट वन ऑफ, राईट, खूप पैकी एक. हां, म्हणून तिथं डॉक्टर्स. ओके, मग त्यावेळेस तुम्ही कसं लिहिणं अपेक्षित आहे, स्पॉट द एरर म्हटलेलं आहे. अंडरलाईन करू. हां, सांगतो तुम्हाला. ही इज वन ऑफ द बेस्ट डॉक्टर्स. आता तिथे तुम्ही फक्त डॉक्टर द्याल ना. हां, सॉरी, इथं डॉक्टर येईल, बरोबर. सॉरी. ओके, तर यू नीड टू फाइंड आउट द एरर फर्स्ट. ओके, सो यू शुड अंडरलाइन इट और यू शुड सर्कल इट. ओके ओके, अँड देन यू शुड राईट कंप्लीट सेंटेन्स. करेक्ट, कंप्लीट सेंटेन्स. येस, मग यू नीड टू राईट द कंप्लीट सेंटेन्स अँड हिअर यू नीड टू राईट डॉक्टर्स. ओके, इट्स लाईक दॅट. अंडरस्टूड. ओके, तसे 4 मार्क. बऱ्याच जणांना हे दाखवता येत नाही. ओके, किंवा आता इथं तुम्ही लिहिलंय, मग डॉक्टर्सला अंडरलाईन करायची आहे हे तुम्हाला कळत नाही. हे असं करणं अपेक्षित आहे. अंडरस्टूड. येस. ओके, येस. तर असं झालं पूर्ण, है ना. 12 आणि 4 16. लेट्स डू अ प्रॅक्टिस.